बांगलादेशमध्ये शेख हसीनाच्या विरोधात हा विद्यार्थ्यांनी काही संघर्ष उभा केलेला होता. या विद्यार्थ्यांच्या संघर्षाला काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा पाठिंबा होता. या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रकारची चळवळ सुरू केली आणि ते शेख हसीनांच्या घराकडे निघाले, मोर्चाने निघाले. त्यावेळेस शेख हसीनांनी आपल्या सिक्युरिटी गार्ड्सना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती गोळीबार करायचा नाही, त्यांना निदर्शनं करायची ती करू द्या. पण ते निदर्शनं तेवढ्यावरती थांबली नाही, ते त्या प्रासादामध्ये घुसणार होते. लष्कराच्या हे लक्षात आलं आणि लष्करांनी शेख हसीना यांना संरक्षण देण्याच्या ऐवजी शेख हसीनांना अक्षरशः 2 तासांचा अवधी दिला आणि 2 तासांच्या अवधीमध्ये तुम्ही इथनं निघून जा, ते सोडून निघून जा म्हणून त्यांच्यावरती सक्ती केली आणि शेख हसीना या भारतामध्ये आश्रय मागायला आल्या आणि भारतामध्ये त्यांनी आश्रय घेतला.